गणपती अनुषंगाने पोलिसांची पूर्ण तयारी सुरू आहे. आपण वेगवेगळ्या ठिकाणी गणपती मंडळांची मीटिंग पण घेतली आहे. 4 दिवस अगोदर माननीय पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षताखाली शहराचे जेवढे गणपती मंडळ होते त्यांची पण मीटिंग झालेली आहे आणि पुढच्या येणाऱ्या कालामध्ये आपण परत एकदा शांतता कमिटीची मीटिंग पण घेणार आहे. त्याचबरोबर जे समाजकंटक आणि गुन्हेगार लोक आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्याचा सिलसिला पण सुरू आहे. शनिवारी आपण अंबड सब SDPO ऑफिस यांचे कार्यालयामध्ये अंबड सब डिव्हिजनचे जेवढे पोलीस स्टेशन्स आहेत त्यांचे खाली जेवढे क्रिमिनल एलिमेंट्स आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाईचा कॅम्प घेतला होता. त्या कारवाईमध्ये आपण 84 लोकांवर 107 जुने 107, 110 नवीन कायद्याप्रमाणे 126 आणि 129 कलम प्रमाणे त्यांच्याकडून बंधपत्र लिहून घेतलेला आहे. हा कारवाई सतत सुरू आहे. उद्या परतूर सब डिव्हिजन मध्ये, नंतर भोकरदन आणि जालना सब डिव्हिजन मध्ये असे प्रत्येक सब डिव्हिजन मध्ये असा प्रतिबंधक कॅम्प होणार आहे. डीजे संदर्भात काही डीजे वर मान्य बॉम्बे हायकोर्टनी पूर्णपणे बंदी घातलेली आहे. ते जे साऊंड लिमिट असते त्यामध्ये डीजे बसत नाही. तर यावर्षी पोलीसची पूर्ण तयारी आहे की डीजे मुक्त गणपती असले पाहिजे, ज्यामुळे जे म्हातारा आणि लहान मुलं आणि इतर लोकांना जे डीजे आणि त्याच्या साऊंडमुळे त्रास होत आहे त्याच्यावर पोलीसचा आला घालण्याचा पूर्ण प्रयत्न आहे. यामध्ये काही हद्दपार वगैरे करण्यात आलेले आहे? त्याची प्रोसिडिंग सुरू आहे. पोलीस स्टेशन कडून बरेच म्हणजे जे म्हणतो आपण प्रस्ताव ते आलेला आहे आणि 163(2) प्रमाणे जे विशेष दंडाधिकारी म्हणून अधिकार आहे आम्हाला, त्याप्रमाणे आपण काही लोकांवर तडीपारीची कारवाई करणार. त्याची सुनावणी स्टेजवर आहे आणि गणपतीच्या अगोदर त्याचा ऑर्डर निघेल.